स्वतःचं स्थान निर्माण केलं. पहिला सामना जिंकला. तो पहिला सामना शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत असताना जिंकला गेला होता. आता या सामन्यामध्ये अजून एक उलटफेर करण्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत. श्री साई स्पोर्ट्स तिसऱ्या दिवशी आपलं आव्हान तीनही सामने जिंकत असताना तिसऱ्या दिवसामध्ये टॉपर असलेला संघ आणि त्यांच्या विरोधात रत्नदीप पाटीलवाडी हा संघ मैदानामध्ये उतरलाय. रत्नदीप क्रीडा मंडळाच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला सुरमताई चव्हाण गिरीजी कोसरेकर यांच्या मालकीचा संघ आहे. आणि आता हा सामना रंगील. 4 षटकांची लढत, 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचेत. एक षटक पॉवर प्लेचं आणि त्या पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. मुरुगवाडा परिसरातील खेळाडू स्मित शिवलकर. तर स्ट्राईक इनला ही बाबा पाटील ऋतिक. नॉन स्ट्राईक इनला पहिल्या मॅचचा सुपर हिरो दमदार मंदार. ऑल सेट अंपायर सिग्नल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, खेळायचा होता वाशीला, बॉल गेला काशीला, नजर नव्हती. पहिलाच बॉल प्ले अँड मिस. डॉट बॉलने सुरुवात. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला, बुटांची जादू बघायला मिळाली. डॉट बॉलने सुरुवात झाली पहिल्या डावाची. दुसरा चेंडू स्मिथचा पुढे होता, लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. मिड ऑफ मधून बॉल जाईल सरळ फिल्डरच्या हातामध्ये, कॅच टिपलाय, फलंदाज बाद होईल. पहिला धक्का आणि यावेळेला भोपळाही फोडता आलेला नाहीये. टीमचा नेता संघनायक बाबा पाटील बॅक टू डगआउट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय, बंटी पाटील म्हणजे सागर पाटील. आता जबाबदारी वाढली, कारण पहिला धक्का भरपूर लवकर लागलाय. ऋतिक पाटीलला खाते उघडता आलेलं नाहीये. दुसऱ्याच बॉलवर मिड ऑफला झेल देत असताना तो बाद झाल्याने आता एक मोठी विकेट स्मिथ शिवलकरच्या खात्यामध्ये आली आहे. परंतु आता जबाबदारी वाढली. मंदार मयेकर आणि त्याच्या बरोबरीने खेळत असताना बंटी पाटील. पहिलं षटक पॉवर प्लेचं, त्यामध्ये विकेट आली. धावफलकावर 0 धावा. स्मिथ तयार. ओढी विकेटने बंटीसाठी हा पहिला चेंडू. पुढे सरसावला, डबल माइंडेड झाला, कव्हर्सला ढकलायचा होता. कनेक्शन प्रॉमिसिंग नाही, स्वतः पोहोचलाय फॉलो थ्रू मध्ये. ज्या बॉल टाकून लगेच तुम्ही चेंडूवर दाखल होता. बॉल थांबवणं तेवढंच सहज सोपं नसतं, पण या बेला थोडासा बॉडी बॅलन्स व्यवस्थितपणे संतुलित केला, त्यानंतर बॉल थांबवलाय. धाव मिळालेली नाहीये. पहिली 3ही चेंडू निर्धाव, जिथे 1 विकेट आली. आता पहिल्या चेंडूवर सन्मान देत असताना पुढच्या चेंडूसाठी बंटी तयार. त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न, फाईन खेळ आहे. शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड वर्तुळामध्ये डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न केला, पण तो बॅकअप आहे, नेम लागलेला नाहीये. मात्र एक धाव घेत असताना धावसंख्येचा श्री गणेशा. पहिली धाव फलकावर. एक धाव, एक गडी बाद. 4 चेंडू टाकले गेलेत, फक्त एक धाव खर्च केली स्मिथने. पॉवर प्ले मध्ये अशी गोलंदाजी कौतुकास पात्र, पण तो आता समोर आहे मंदार. आणि ज्यावेळेला मंदार समोर असतो त्यावेळेला थोडंसं धीरगंभीर व्हावं लागतं. आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न, थ्रो केलाय. विकेट किपर एंडला. धावा मिळतील 2. 2 धावांबरोबरच धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 3. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला शिल्लक. 3 धावा धाव फलकावर, 1 गडी बाद. आणि आता शेवटचा चेंडू इथे टाकला जाईल पहिल्या षटकामध्ये. स्मिथ तयार. ओढ विकेट, कमी गतीने टाकलाय, बॉडीला रोल केला आणि पाठवलाय बॉल बॅकवर्ड स्पेल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर षटकार, 6 धावा. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 9 धावा, 1 गडी बाद.
दाखल झालाय. तिसऱ्या दिवसामध्ये या खेळाडूची कामगिरी प्रभावी राहिली. रत्नागिरी टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून या खेळाडूची ओळख. परंतु अलीकडच्या 1-2 वर्षांपासून गोलंदाजीमध्ये देखील त्यांनी कामकाज चांगलं केलं. त्यामुळे आता ऑलराऊंडरच्या यादीमध्ये या खेळाडूला देखील चांगलं स्थान निर्माण झालंय. बंटी आहे स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू फाईन खेळण्याचा प्रयत्न भरपूर बाहेर गेला. विकेट किपरला बीट केलंय बॉलने. या बीटला डायरेक्ट हिट. व्हाईट बॉलचं सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. 2 धावा खात्यामध्ये एक्स्ट्राच्या रूपाने दाखल झाल्या. धाव फलकावर आहेत 11. आजचा दिवस सर्वोत्तम कामगिरीचा. भंडारी समाज बांधव आयोजित आपली भंडारी प्रीमियर लीग. पारितोषिकांचा वर्षाव. सध्या मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला तुम्ही ती बघू शकता. ट्रॉफी, चमकणारी ट्रॉफी. त्या ट्रॉफीवर नाव कोरायचे अवधूत तयार. ओढी विकेटने. फुलेलींचा बॉल स्वीप केलाय. बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. वाह, चांगला थांबवलाय आणि तसाच थ्रो केला. त्यामुळे एकच धाव या बीला प्राप्त झाली. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 12 धावा. 12 for 1. 12ला 1. बंटी आला आता स्ट्राईक एंडला. दुसऱ्या षटकाचा की थोडं स्पीडअप करावं लागेल. आज दिवसभरात अनेक सामने पूर्ण करायचे आणि त्यामुळे थोडं फास्ट खेळावं लागणार आहे. लॅप शॉट, इम्प्रोवायझिंग लॅप शॉट. लाऊड अपील पंचांनी नकार दिला आणि आता कळवले की हा वाईट बॉल लेग स्टंपच्या बराच बाहेर होता. इम्प्रोवायझिंग लॅप शॉट खेळायचा होता बंटी पाटीलला, परंतु कनेक्शन जुळलेलं नाहीये. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 13. बंटीची विकेट श्री साई स्पोर्ट्स साठी भरपूर महत्वाची राहील आणि तोच प्रयत्न केला जातोय. फुल टॉस होता. पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर. डोक्याला हात लावल्या पंच कळवतात व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा अवधूतने बऱ्याच खर्च केल्या. आतापर्यंत 4 एक्स्ट्रा धावा. या एक्स्ट्रा दुसऱ्या डावमध्ये तुमच्यासाठी डोकेदुखी, सरदर्द होऊ शकतील आणि त्यामध्ये मालगुण किंवा गणपतीपुळेच्या कोणत्याच मेडिकलमध्ये तुम्हाला सॅरिडॉन मिळणार नाही. एक्स्ट्रावर तुम्हाला थोडं नियंत्रण ठेवावं लागेल. दुसऱ्या षटकाचा खेळ. कान मंत्र दिलाय. कानात सांगितलंय गिरीश का कान मंत्र सुनेगा, पण आज गिरीश बघायला मिळत नाहीयेत. सोनमताई उपस्थित आहेत. तो सल्ला गरजेचा असेल. कान मंत्र दिलाय आणि अगदी तो कान मंत्र पाळला जाईल का? धाव फलकावर आहे आतापर्यंत 1 गडी बाद 14 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ. स्ट्राईक एंडला बंटी पाटील. खेळाडू सातत्याने संघासाठी तारणार संकटमोचक खेळाडू आहे बंटी पाटील. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉलला मिड ऑन नाहीये. बॉल सलई लॉंग ऑनला. फिल्डर आहे डीप मध्ये. 1 धाव बंटीसाठी प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने फलकावर धावा झालेले आहेत 15. तिसऱ्या पर्वाचा शेवटचा दिवस याचसाठी केला होता. 18 की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आज तो शेवटचा दिवस गोड ठरणार आहे. अवधूत तयार. स्ट्राईक एंडला आहे मंदार. उडवल्या हवेत. फटका हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. अंदाज झालेला नाहीये. थोडासा पुढे पडला बॉल. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा कॉल यावेला होईल, परंतु 2च धावा मिळतील. सूर्य नजरे समोर. उन्हाचा तडाका. बॉलचा अंदाज आलेला नव्हता. एलिव्हेशन भरपूर होतं चेंडूला आणि त्यामुळे झेलसाठी प्रयत्न केले, परंतु झेल झालेला नाहीये. या बिलला धावा मिळालेल्या आहेत 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर धावा झाल्या आहेत 17 धावा. दुसऱ्या षटकाचा केस सुरू आहे. 3 चेंडू अद्याप शिल्लक. पहिल्या 3 चेंडूंवर बऱ्याच धावा खर्च झाल्या. येणारे 3 चेंडू भरपूर महत्वाचे. धन्यवाद गोपीदादा. या मुख्य मंचावर बबन शेठ भाटकर यांचा या ठिकाणी स्वागत होतंय. क्रिकेट वेडम व्यक्तिमत्व आमच्या समवेत संपूर्ण लीगमध्ये जोडले जात आहे. त्यांचा देखील सतर्शः आभार. ओव्हर टू यू. वेलकम बबनजी भाटकर. आपलं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आता मॅचकडे जाऊया. पहिल्या डाबाचा की संपलाय. अवधूत तांडीलचं हे षटक थोडंसं लांबवलं गेले, पण त्याने कमबॅक केलं. डॉट बॉल टाकलाय.
स्ट्राईक एडला हिमंदार पुढच्या चेंडूचा सामना करेल. फुलेलींचा बॉल क्रॉस बॅटनी ड्राईव्ह केलाय बॉलला मिड विकेटला फिल्डर नाही डीप मधून फिल्डर धावतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल पण यावेळेला सुरू झालाय आणि थोडासा क्रॅम्प जाणवलाय त्याला पण तो अशा आहे लगेचच तो सुरळीत पण क्षेत्ररक्षणासाठी दाखल होईल थोडी काळजी घ्या. थोडासा क्रॅम्प जाणवला कारण ज्या वेगाने तो बॉलवर पोहोचलाय. धाव फलकावर आहेत 18 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक या ओव्हरमध्ये. मैदानाच्या आतमध्ये 12वा खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल. त्याच्या जागी तुमचा दुसरा एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. ज्या वेगाने तो चेंडूवर पोहोचला त्यानंतर थोडासा जायबंदी वाटतोय त्यामुळे त्याला बाहेर आता बसवलं गेलं आणि त्याच्या बदली सबस्टिट्यूट म्हणून नवीन क्षेत्ररक्षक मैदानामध्ये दाखल झाल्यामुळे एक चेंडू या षटकातला शिल्लक धाव फलकावर धावा आहेत. 18 धावा एक गडी बाद. चला स्पीडअप करा फार वेळ घेता येणार नाहीये याची सूचना आपल्याला दिलेली आहे. 4 षटकांसाठी निर्धारित वेळ तुम्हाला दिलाय तरी थोडंसं वेळेचं बंधन पाळा. दीपकजी भाटकर यांचे या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मुख्य मंचावर सन्मान चिन्ह दिलं जाईल. क्रिकेट वेड व्यक्तिमहत्व हे देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग यामध्ये तुमचं देखील सतशार स्वागत. अतिथी देवबाबा येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत केले जाते. दीपकजी भाटकर यांचं देखील आम्ही स्वागत करतो. गजेंद्रजी जुवेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला गेला आणि त्यानंतर बबनजी भाटकर यांचा सन्मान केला जातोय. पंकजी नार्वेकर यांच्या शुभ हस्ते पण तो मैदानाच्या आतमध्ये झेल सुटलाय. सोपा झेल अवघड केला गेला आणि यावेळेला 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर आहेत 20 धावा एक गडी बाद. वलकर फायपर ज्या खेळाडूने गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये पूर्ण केला होता तो गोलंदाज अभि शिवलकर शिरगाव गावाला बिलॉंग करतो. मैदानाच्या बाहेर व्हाईट कलरची जी गाडी आहे कार इर्टिगा त्या गाडीची फ्रंट ग्लास रिफ्लेक्ट होते. कृपया विनंती आहे जेही त्या गाडीचे ओनर असतील किंवा चालक असतील ती गाडी थोडीशी तिथून दुसऱ्या बाजूला पार्क करा ही आपल्याला नम्रतेची विनंती आहे. व्हाईट कलरची इर्टिगा जी मैदानाच्या बाहेर आहे आपली ग्लास रिफ्लेक्ट होते त्यामुळे खेळताना खेळाडूंना अडथळा निर्माण होतोय. ती कार तिथून थोडीशी बाजूला पार्क करा. तिथे जे खेळाडू आहेत त्यांना ती सूचना द्या प्लीज. अभि शिवलकर आलाय. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न फाईन लेगला चाललाय. क्षेत्ररक्षक धावते आउटफील्डला बॉल फास्ट आणि ते पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅनर फाड चौकार आलाय. 4 धावा. सबीर शेठ बोरकर मेन मंचाजवळ यायचंय. सबीर बोरकर आपणच विनंती करतोय त्वरित यायचंय. दादा ती गाडी एकतर आडवी पार्क करा. जशी तुम्ही पार्क केली आहे त्यामुळे काच रिफ्लेक्ट होते. ती गाडी आडवी पार्क करा प्लीज.
पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या वाढली 22 धावा. 23 धावा धावफलकावर आहेत. यावेळी अजून एक धाव खात्यामध्ये ऍड होते. लेग बायचं सिग्नल पंचाने कळवलंय. धावफलकावर आहे 24 ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिल्या चेंडूवर तो चौकाराला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि त्यानंतरच्या चेंडूवर कमबॅक करण्याचा प्रयत्न अभिषेक शिवलकरचा राहिला. मात्र आता स्ट्राईक एंडला त्याच्या समोर असेल मंदार. त्या खेळाडूने पहिल्या सामन्यामध्ये 10 बॉलमध्ये 35 धावा 350च्या स्ट्राईक रेटने कुठल्या होत्या. तो फलंदाज सध्या स्ट्राईक एंडला, पण तो समोर देखील तेवढाच वेगवान गोलंदाज अभिषेक शिवलकर. चेंडू हवेत. एलिव्हेशन, टायमिंग सर्व काही जुळलंय. बॉल पोहोचलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हुक केलाय. षटकार 6 धावा. धावफलकावर आहे 30. या षटकामध्ये धावांचा वेग वाढलाय. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या बॉलवर लेग बायची एक धाव मिळाली. त्यानंतर षटकार आलाय. आतापर्यंत 11 धावा. अजून एक वेळा हा देखील हवाई हल्ला. या वेळेला देखील कमेंट्री बॉक्सच्या बाहेर पाठवलाय. उत्तुंग गगनचुंबी षटकार. त्याच्यावर आक्रमण केलं गेलं आणि त्याचं कारण आहे मंदारची दमदार बॅटिंग. मंदार नाव आहे, दमदार बॅटिंग करतोय. दारुमदार त्याने खांद्यावर घेतली आहे. जबाबदारी त्याला माहिती आहे की या मॅच मध्ये मला माझ्या संघाला न्याय द्यायचा आहे. तो अभिषेक शिवलकर कमबॅक करेल. अजून एक षटकार. या षटकातला तिसरा षटकार. 6 धावा. पाच चेंडू मध्ये वसूल केल्या धावफलकावर धावा झालेल्या आहेत 42 धावा. सामन्यामध्ये पूर्णपणे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न. अजून एक लगातारचा चौथा षटकार. मंदार मयेकरच्या बॅटमधून 6 धावा. तिला अशी बॅटिंग केली आहे. षटकाची समाप्ती. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर सलग 4 षटकार ठोकलेत. 29 धावा वसूल केल्या. या ओव्हरमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा झाल्यात 48 धावा. काय कमालीची बॅटिंग केली. शेवटचे 6 चेंडू आहे शिल्लक. तिथे कमबॅक करावं लागेल श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरीला. शेवटच्या षटकासाठी राज तोडणकर दाखल झालाय. पहिला चेंडू
अपील केलंय. अंपायर सिग्नल LBW. पायचीचं अपील पंचांनी उचलून धरलंय. फलंदाज बाद होईल. बंटी पाटील बॅक टू द आउट. 48 धावा 2 गडी बाद. निकितला प्रमोट केलंय. मागच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलवर षटकार टोकत असताना संघाला विजय मिळवून दिला होता या खेळाडूने. आणि तो खेळाडू फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. पण काय धुवाधार फलंदाजी मंदारने केली. जिथे मागची मॅच तो फॉर्म सातत्यपूर्ण ठेवला. 10 बॉलमध्ये 35 काढल्या होत्या. तिथून या मॅचमध्ये दाखल झाले. या मॅचमध्ये देखील घणाघात दाखवत असताना अक्षरशः धावांची लयलूट केली. शेवटच्या दिवशी अशी कामगिरी तुमचं नाव सातत्याने चर्चेत ठेवणारी आहे. पुढे आता या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर राजला विकेट मिळाली. येणारे 5 चेंडू भरपूर महत्वाचे. 48 ला 2 धक्के दिलेत. परंतु जर मंदार स्ट्राईक एंडला आला त्याने तोच सल्ला दिला असेल अनिकेतला की सिंगल घेत असताना मला स्ट्राईक एंडला घेऊन ये, बाकीचं काम मी बघतो. अक्षरशः तोडफोड बॅटिंग त्याने केली. डाऊन दी लेग विकेट किपरला बीट करणारा चेंडू लाईन पासून थोडासा बाहेर आणि व्हाईट बॉलवर अजून एक एक्स्ट्रा धाव मिळेल. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. सांघिक अर्धशतक किती पूर्ण. रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळी संघाचं. राज तोडणकरने गोलंदाजीमध्ये भरपूर स्ट्रगल केलाय. ज्या वेळेला तिसऱ्या दिवसांमध्ये त्याची गोलंदाजी आपण बघितली तिथे त्याचा स्ट्रगल होता. आज देखील त्याच्याकडून काही चुका होताना दिसत आहेत. परंतु चुका करून चालणार नाहीये. चुका परंतु चुकांमधून शिका. कारण आज प्रत्येक चूक तुमच्या अंगलट येऊ शकते. मंदार समोर पाठवलाय. लॉंगन सीमारेषेच्या बाहेर आला रे आला. मंदार आला त्याने ठोकलाय षटकार. अजून एक दमदार षटकार. दोन चेंडू अजूनही शिल्लक. 48 वर पोहोचलाय पठ्ठ्याने. ज्या पद्धतीने बॅटिंग केली, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. एवढी जबरदस्त बॅटिंग आग लावली मैदानाच्या आतमध्ये. रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळीच्या डगआउट मध्ये आनंदोत्सव साजरा केला जाईल. फटाके फोडले जातील. एवढी जबरदस्त बॅटिंग. आणि यावेळेला तो अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शर्तीचे केलेत. परंतु हा चेंडू देखील बाउंड्री रोपला बहुधा लागल्याने या चेंडूवर देखील मिळतील 6 धावा. अर्धशतक पूर्ण केलंय. बॅट टाकून एकदा अभिवादन करा. मंदार दमदार मयेकरच्या बॅटमधून अर्धशतक. शेवटच्या दिवसामध्ये धावफलकावर धावा लागल्यात. रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे संघाची धावसंख्या 68 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या डावामध्ये. शेवटचा चेंडू भरपूर बाहेर टाकलाय. दिशाहीन चेंडू होता. बाईट बॉल रक्षकाने थांबवलाय. अजून एक एक्स्ट्रा षटकार जे आले त्या षटकारांचा दबाव बघायला मिळतोय आणि त्या दबावामध्ये पूर्णपणे अडकलेत गोलंदाज. अजूनही शेवटचा चेंडू टाकण्यासाठी थोडासा वेळ घेतला जातोय. शेवटच्या बॉलवर देखील मोठा फटका खेळला आणि हा बॉल देखील षटकारासाठी पाठवलाय. या षटकात देखील षटकार आले. तब्बल 4 षटकार. आणि आता धावफलकावर धावा आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा. 76 धावांचं लक्ष असेल या सामन्याला जिंकण्यासाठी. मंदारने धावा काढलेल्या आहेत या डावात 60 धावा. 75 धावांचा 75 धावा बनवल्यात आणि त्यातल्या 60 धावा एकट्या मंदारने काढल्यात. 15 चेंडूमध्ये 60 धावा. 400चा स्ट्राईक रेट होता. 9 षटकार ठोकलेत आणि सांगितले आज तुम्हाला
चारी मुंद्या चीट करायला मी आलोय, पण तो 75 जरी बनवल्यात तरी 76 बनवावे लागतील. त्या बनवल्या जातील का हे बघूया. तो त्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. साठी मुलाचं सहकार्य शुभम मुरलीधर भाटकर भाटे यांच्या वतीने रोख रुपये 2500 त्यांचे देखील सतशः आभार. आणि मंदारच्या खेळीसाठी जी वैयक्तिक खेळी मंदार यांनी केली शिवसेना तालुका संघटना युवा संघटना अभि साळवी यांच्या शुभ हस्ते मंदार याला रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. धन्यवाद. दीपक मुरलीधर भाटकर यांच्या शुभ हस्ते संपूर्ण कमिटीला रोख रुपये 2500चा धनादेश देण्यात आलाय. त्यांचे देखील सतशः आभार. मुलाचं सहकार्य सातत्याने आमच्या संपूर्ण कमिटीला करत असतात, ते आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांचे देखील आभार आम्ही व्यक्त करतो संपूर्ण कमिटीच्या वतीने. मंदारच्या खेळीसाठी भैयाशेठ साळवी यांच्या शुभ हस्ते देखील रोख रुपये 1000 देण्यात आलेत. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. चला दुसऱ्या इनिंगला लगेच सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. श्री साई स्पोर्ट्स तुमचे सलामीवीर मैदानामध्ये पोहोचू द्या. शिवसेना यांच्या माध्यमातून जे 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय ते हा सामना जसा संपेल तसं मंदाराला देखील विनंती करतोय तुमचं पारितोषिक घेऊन जायचंय. आणि अभि साळवी आपणास देखील विनंती करतोय मुख्य मंचावर यायचंय. भैयाशेठ साळवी आपणास देखील विनंती करतोय मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. हा सामना जसा संपेल तसाच यापुढचा सामना ओंकार नांदेश्वर भंडारफळे आणि दुसऱ्या बाजूला क्रांती 11 वरवडे संघ या दोन संघांच्या दरम्यान खेळवला जाईल. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधली एक महत्त्वाची लढत. सध्या मैदानाच्या आतमध्ये दुसरा डाव सुरू होईल. लक्ष मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 75 बनवल्या गेल्या. 76 धावांचं लक्ष या सामन्याला जिंकण्यासाठी श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी या संघाच्या समोर
तो काय धडाका लावला होता मंदार मयेकरने पहिल्या डावामध्ये. 15 चेंडू आणि 60 धावा, 400चा स्ट्राईक रेट, तब्बल 9 षटकार ठोकले पठ्ठ्याने. आणि आज एक नवीन अध्याय या अंतिम दिवसामध्ये लिहिला. पुढच्या पर्वामध्ये ज्या वेळेला लिलाव प्रक्रिया होईल त्यावेळेला सर्वाधिक जास्त बोली या खेळाडूवर लागेल याची शंका नाहीये. कारण ज्या पद्धतीने तो खेळलाय. स्ट्राईक इनला ही टीमचा कॅप्टन अवधूत तांडील, नॉन स्ट्राईक इनला स्मित शिवलकर. जरी बार झाला असेल तरी पलटवार करायचा आहे. हल्ला झालाय, प्रति हल्ला करायचा अवधूत आणि स्मित. तर पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना ओंकार सुर्वे. चेंडूमध्ये 76 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती मेहनत, जिद्द, चिकाटी आणि जिद्दीने खेळावं लागेल. 24 चेंडूमध्ये बनवायचे 76 धावा. ओंकार तयार, ऑल सेट. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल फुलेलींचा ऑन साईडला क्रॉस बॅटने खेळाय. मिड विकेट मध्ये थोडासा फंबल झालाय क्षेत्ररक्षक, परंतु त्यानंतर बॉल त्यांनी थांबवला. पहिल्या बॉलवर एक धाव. चौकार षटकारांचाच पाडा आता वाचावा लागेल, कारण ज्या पद्धतीने पहिल्या डावात ती खेळी आपण बघितली, अक्षरशः गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या डावात देखील तेच काम करावं लागेल. या बिल्ला स्मित आहे स्ट्राईक एंडला. हेलिकॉप्टर उडवलंय, गॅप मोठा आहे, चेस मोठा आहे, बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. स्मिथच्या बॅटमधून मिनी हेलिकॉप्टर चौकार, 4 धावा. स्कोर कार्ड वर आहे 5. 76 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये. जो जिंकेल त्याचं अस्तित्व असेल, जो पराभूत होईल त्याला टाटा बाय बाय करावं लागेल या स्पर्धेमध्ये आज. त्यामुळे हा सामना महत्वाचा, अस्तित्वाची लढाई. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा तो निर्णय. काही झेल सुटले, परंतु त्यानंतर आपण बघितलं तर यावेळेला देखील फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. मोठे जीवनदान स्मित शिवलकर साठी. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 5. अजून 71 धावांची गरज. या सामन्यामध्ये धावा खोऱ्याने काढाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांचा पाडा वाचावा लागेल. मागच्या बॉलवर एक जीवनदान. ओंकार तयार, पुढचा चेंडू घेऊन उडवलाय बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चांगला झेल, बंटीने झेल टिपलाय, फलंदाज बाद होईल. पहिला धक्का श्री साई स्पोर्ट्सला. स्मित शिवलकर बॅक टू द आउट. मोठ्या धावसंख्येचा दबाव, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. या बिला झेलबाद, डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या अगदी मध्ये क्षेत्ररक्षक होता बंटी पाटील, आणि त्याने तो झेल टिपला विथ एक मोठी विकेट. मैदानाच्या आतमध्ये सूरज पारकर. पहिल्या डावमध्ये थोडासा जायबंद होता, दुखापतग्रस्त आहे, पण तो संघाला आपल्या धावांची गरज आहे अशा वेळेला तो मैदानामध्ये दाखल झालाय. मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन, टीमचा नेता अवधूत तांडील अद्याप सज्ज आहे. त्याच्या बॅटमधून धावा आल्या तरी हवामान फार लांब नाहीये, परंतु त्यासाठी धावा येणं गरजेचं. हॅलो. दरम्यान या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि समाज बांधव चंद्रशेखर गडदे, हिंदुस्तान शिपिंगचे ओनर इथे उपस्थित आहेत. मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो. त्याचसोबत आमचे गडदे काका इथे उपस्थित आहेत, नांदेड गावचे ग्रामस्थ, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. अनेक मान्यवरांचं हार्दिक अधिक स्वागत. आगतम स्वागतम. अतिथी कक्षामध्ये मान्यवरांची मांदी याळी. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गाठी काढली, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, जायबंद होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑन दी राईज खेळायचा होता, पण स्टंप उखाडलाय आणि त्यात दुसरा धक्का बसला. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 विकेट. फलंदाज सूरज पारकर देखील बाद झालाय.
हॅलो. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज स्वानंद शिवलकर. 2 बॅक टू बॅक विकेट ओंकारच्या खात्यामध्ये. त्याचसोबत त्यांचे सहकारी दीपकजी गुप्ता इथे उपस्थित आहेत. मी गजेंद्र जुवकर यांना विनंती करतो आपण त्यांचं इथे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यानंतर नांदिवडे गावचे आमचे ग्रामस्थ आणि आमचे भंडारी समाज बांधव, भंडारी समाजाबद्दल ज्यांना प्रखर आत्मीयता आहे असे आमचे मार्गदर्शक चंद्रशेखर गडदे इथे उपस्थित आहेत. मी उदय पाटील यांना विनंती करतो आपण त्यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. त्यांच्यासोबत आमचे ज्येष्ठ सहकारी आणि आमचे मार्गदर्शक गडदे काका इथे उपस्थित आहेत. मी आदेश पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आणि स्वागत करायचं आहे. पहिल्या षटकाचा गेम संपला. 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फलकावर फक्त 5 धावा, 2 गडी बाद झालेत. 18 चेंडूमध्ये 71 धावांची अजूनही गरज. थोडंसं बॅकफुटला आहे श्री साई स्पोर्ट्स हा संघ. मी आमचे समाज बांधव आणि खास मुंबईवरून या मालिके स्पर्धेसाठी इथे जे आले होते ते आमचे मित्र किरण बोरकर यांना विनंती करतो कृपया आपण या मंचावरती यायचं आहे, मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. किरण बोरकर, आपण ज्या ठिकाणी उपस्थित असाल त्या ठिकाणाहून आपण कृपया या व्यासपीठावर यायचं आहे. आपला इथे यथोचित सन्मान आणि स्वागत केलं जाणार आहे. मी किरण बोरकर यांना विनंती करतो आपण या मंचावरती यायचं आहे. दुसऱ्या षटकासाठी अनिकेत आलाय. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर जाणारा, उजव्या यष्टीच्या बाहेर गेला. वाईट बॉलची घोषणा केली गेली. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर धावा आहेत. 6 धावा धाव फलकावर. 76 धावांचा पाठलाग करायचा. 18 बॉलमध्ये अजूनही 70 धावांची गरज. लो फुल टॉस होता, हवेत केलाय. एलिव्हेशन आहे बॉलला चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक झेल टिपला आणि आता संघनायक देखील माघारी परततोय. अवधूत तांडील बॅक टू द आउट. चला स्पीडअप करा. विकेट, एक मोठी विकेट मिळाली. आता मैदानाच्या आतमध्ये अभिषेक शिवलकरला प्रमोट केलेला आहे. समोर अनिकेत. पहिलाच बॉल क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. बॉल जातोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे ओंकार सुरभे या वेगाने चेंडूवर दाखल झाला. तोपर्यंत एकेरी धाव अभिषेक शिवलकर साठी प्राप्त झाली. एकेरी दुहेरी धावांनी आता काहीच होणार नाही. मोठे फटके घ्यावे लागतील. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फक्त 7 धावा धाव फलकावर, 3 गडी बाद. फुलेलींचा बॉल स्वानंदसाठी. बॅट फिरवली परंतु कनेक्शन नाही आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल.
पहिल्या डावमध्ये ज्या धावा बनवल्या गेल्या आणि त्याचा दबाव इथे बघायला मिळतोय. फलकावर धावा आहेत आतापर्यंत फक्त 8 धावा, 3 गडी बाद, 1.4 षटकांचा केस संपल्या. पहिल्या 10 चेंडूंवर फक्त 8 धावा आल्या आणि पुढचा चेंडू घेऊन ओव्हर दी विकेटने अभिषेकने लॉफ्टी ऑन ड्राईव्ह केलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला, तोपर्यंत एक धाव. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा आहेत 9 धावा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, एच एन टेकन. मंदार ने झेल टिपलाय फलंदाज स्वानंद शिवलकर. बाद, चौथा धक्का श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरीला. दोन षटकांचा केस संपला. तिसऱ्या षटकासाठी निकेतन गोलंदाजीसाठी दाखल झालाय. समोर आहे अभि. पहिलाच बॉल हवेत खेळाय. एलिव्हेशन आहे, फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि ते अजून एक धक्का बसेल अभि शिवलकरच्या रूपाने श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरीला. पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना फलंदाजांनी डॉमिनेट केला. आता गोलंदाजी बहारदार रत्नदीप पाटीलवाडी टीम कडून. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज राज तोडणकर. पहिल्या डावमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 18 होत्या, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये 29 आणि 28 एवढ्या धावा खर्च केला गेला. तिथून 75चा धावफलक उभारला गेला. दुसऱ्या डावमध्ये ती सुरुवात दमदार नव्हती. पहिलाच बॉल फुलेलींचा लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला साईल बॉल. क्षेत्ररक्षक दूरवरून तिथे पोहोचतोय, तोपर्यंत फक्त एकच धाव खात्यामध्ये जमा होईल. एकेरी धावांनी आता काहीच होणार नाहीये. चौकार षटकार ठोकावी लागतील. चेंडू शिल्लक आहे 10. कमी गतीने टाकले. चेंडू हवेत केलाय आणि यावेळेला सुप्पा झील सोडून दिला. कॅच ड्रॉप. त्यानंतर फलंदाज होईल ती धावबाद. अजून एक विकेट. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट मिळत आहेत. चला नेक्स्ट मॅच ची दोन्ही कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. चला ओंकार नांदेश्वर आणि त्यांच्या विरोधात क्रांती बरवडे. क्रांती 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचा.
75 धावा बनवल्या गेल्या, त्याचा दबाव तो कमी करता आलेला नाही. रेग्युलर इंटरव्ह्यूजमध्ये विकेट गेल्या, त्यामुळे पूर्णपणे डावाला खिंडार पडलाय. 6 गडी बाद झाले. यावेळेला बॅट फिरवली, कनेक्शन नाही याची. दुसरं विकेट किपरच्या हातामध्ये जातोय निर्धाव. पहिल्या डावमध्ये उभारलेला धावांचा डोंगर तो फोडताना नाकी 9 आलेत, असंच आता म्हणावं लागेल. निकेतन पुढचा चेंडू घेऊन तयार. फुरेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय अलॉंग दी कार्पेट. बॉल चालले लॉंग ऑफला. फिल्डर राखी डीपमध्ये एकदा इथे प्राप्त मिळेल. एका धावी बरोबर षटकाची समाप्ती. 3 षटकांचा केस संपला. 76 धावांचा पाठलाग करत असताना धाव फलकावर आहेत फक्त 13 धावा. 6 गडी बाद 13. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन दाखल होतील. आकाश तिथे आहेत. चला लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस, त्याची तयारी आपल्याला करायची आहे. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. ओंकार नांदेश्वर विरुद्ध क्रांती 11 बरवडे. शेवटच्या षटकासाठी निकेत आलाय. पहिला चेंडू नो बॉलचा सिग्नल स्क्विलिंग पंचाने घोषित केला. हा नो बॉल ओर दी बेस्ट. आणि त्यावर एक धाव मिळत असताना नो बॉलची धाव मिळेल म्हणजे 2 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्रीच्या बॉलवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला, पण गती वाढवली. गतीसोबत बीट केलाय चेंडू. चला यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगला कमबॅक निकेतनकडून. निकेत तुडणकर आहे शेवटच्या षटकासाठी. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल काढलाय. एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतोय चौकार. लेट परंतु चौकार आलाय. आता शेवटचे काही चेंडू खेळत असताना या सामन्यामध्ये शेवटपर्यंत खेळत राहायचं, परंतु या सामन्याचा निकाल सगळ्यांच्या समोर आहे. रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे संघाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला आणि तो डोंगर पार करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅकफुटला गेला श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरीचा संघ. लो फुल टॉस होता. लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्ह डीप मिड विकेटला जाईल. यावेळेला काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एकदा विती प्राप्त होते. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 20 धावा 6 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चांगला फिरवलाय बॉल. बोटांची जादू बघायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. लेग कटर होता. अजून एक वेळेला भन्नाट पेक. वेलकम प्रल्हादजी हळदणकर, आपलं स्वागत आहे. लेट पण थेट दाखल झालेत. युट्यूबला गेल्यावर आपल्याला देखील लिंक मिळू शकते. प्रल्हादजी आपलं स्वागत आहे. कमी गतीचा चेंडू डॉट बॉल बरोबर इथे ओव्हरची समाप्ती आणि सामना संपलाय. आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकले रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे संघाने. अभिनंदन रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे संघ.